आणि जैन लोकांची संघटना आणि हे एवढ्या पुरताच मर्यादित आहे. हा एक नंबरचा मराठी द्वेष्टा माणूस आहे मंगलप्रभात लोढा. केईएमचं नाव कौशल्य एकलव्य करा अशी मागणी मंगलप्रभात लोढांनी. मी सांगितलं ना, डोक्यावर पडलेला माणूस आहे. एकलव्य, कौशल्य आणि केएम हॉस्पिटल काही जुळतंय का? फक्त KEM हे नाव ठेवायचं म्हणून हे नाव ठेवलंय. बाकी कौशल्याचा काय संबंध आणि एकलव्याचा काय संबंध? नावच बदलायचं ना. तर आमच्या मनोज चव्हाण यांनी प्रस्ताव दिलाय तिथे. ज्या पहिल्या मराठी डॉक्टर होत्या आनंदीबाई जोशी, त्यांचं नाव द्या KEM हॉस्पिटलला. काय डोक्यावर पडलेल्या लोकांना मला मंत्री केलं भाजपने, मला काय कळत नाही. आणि सगळे मराठी द्वेष्टे. सर, नाशिकप्रमाणे मुंबईत देखील एक कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण समोर येत आहे. मला असं वाटतं या पूर्ण प्रकरणाचा तपास चालू आहे. जेव्हा हे तपास पूर्ण होईल तेव्हा निश्चितपणे याच्यावर आम्ही बोलू. अटक देखील केलेली आहे त्या मुलाला. त्याचं असं म्हणणं समोर येतंय की आजकाल हिंदू मुली या मुस्लिम मुलांना. बघा, हा प्रकाराचा तपास चालू आहे याच्यावर. पण मुळात जे आहे, आज जी परिस्थिती मुंबईमध्ये आहे, ज्या प्रकारे मुंबईला ड्रग्सचा विळखा पडलेला आहे. काल मला असं वाटतं स्वतः आयुक्त साहेब म्हणाले की कोणाला स्पेअर करणार नाही. पण स्पेअर करण्याचं काम चालू आहे. कदाचित देवेंद्र भारती साहेबांना हे माहीत नसेल. अजूनपर्यंत आयोजकांना चौकशीलाही तुम्ही बोलवलं नाही. आणि आयुक्त साहेब सांगतात की आम्ही वरपासून खालपर्यंत सगळ्यांना करणार. मग चौकशीला का नाही बोलवत आहे आयोजकांना? त्यांचे कुठे धागे दोरे आहेत, त्यांचे फोन चेक होत नाहीत, काहीच नाही. ते कोणाशी संपर्कामध्ये होते, त्यावेळेला काय होतं हे चेक नको करायला? चौकशी केल्याशिवाय कुठल्या कन्क्लुजनवर जाणार पोलीस? तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं स्वातंत्र्यानंतर. असं बघताय? मला असं वाटतं SIRचा परिणाम आहे त्याच्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.